FYBA उत्पादन घटकांची मूल्य निश्चिती फॅक्टर प्राइसिंग्स या संदर्भात आपण चर्चा करत आहोत। यामध्ये उत्पादन घटकांच्या मूल्य निश्चितीमध्ये आपण टॉपिक क्रमांक 3 मध्ये सीमांत उत्पादकता सिद्धांत, खंड सिद्धांत, खंडाचा अर्थ व्याख्या, खंडाचे सिद्धांत, त्यामध्ये रेकॉर्डचा खंड सिद्धांत, खंडाचा आधुनिक सिद्धांत, त्यानंतर वेतन, श्रमाचा मागे वळणारा झुकणारा पुरवठा वक्र, सामुदायिक शक्ती आणि कामगार संघटना, त्यानंतर व्याजाचे सिद्धांत, व्याजाचा कर्जावर रकमेचा सिद्धांत, केन्सचा व्याजाचा रोखता पसंती सिद्धांत, त्यानंतर नफा आणि नफ्याचे सिद्धांत, अशा पद्धतीनं यामध्ये टॉपिक क्रमांक मॉडेल क्रमांक 3 मध्ये आपण या सर्व उत्पादन घटकांच्या मूल्य निश्चिती सिद्धांतांची सविस्तर चर्चा करणार आहोत। आपण आज थोडक्यात प्रास्ताविक वजा उत्पादन घटकांच्या मूल्य निश्चितीच्या संदर्भात चर्चा करत आहोत। उत्पादन घटकांना त्याच्या कामाबद्दल खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपात हे मोबदले दिले जातात। जमिनीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा या पद्धतीने या 4 उत्पादन घटकांना अनुक्रमे हे 4 पद्धतीने त्यांचे मोबदले दिले जातात। त्यांनाच उत्पादन घटकांच्या किमती असे म्हणतात। उत्पादन घटकांच्या किमती समाजात उत्पन्नाचं वाटप घडवून आणण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात। त्यामुळे हे उत्पादन घटक अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या विभागात विभागले जातात आणि त्या उत्पादन घटकांचे मोबदले म्हणजेच त्या उद्योग संस्थांचा उत्पादन खर्च असतो, तर उत्पादन घटकांची प्राप्ती असते। म्हणून उत्पादन घटक सिद्धांतालाच विभाजनाचा सिद्धांत असे म्हणून ओळखले जाते। विभाजन म्हणजे देशात निर्माण झालेल्या संपत्तीचे समाजातील प्रत्येक घटकात होणारे वाटप किंवा उत्पादन घटक ज्यांच्या मालकीचे असतात त्यांना राष्ट्रीय संपत्तीत मिळणारा वाटा, अशा पद्धतीनं या ठिकाणी या विभाजनाच्या सिद्धांतामध्ये चर्चा केली जाते किंवा ते जे काम करतात त्या कामाबद्दल त्यांना तो दिला जातो मोबदला आणि तो मोबदला सर्वत्र केला जातो। त्याचं जे वाटा आहे त्यालाच राष्ट्रीय संपत्तीत मिळणारा वाटा असं म्हणतात। विभाजन म्हणजेच कार्यात्मक विभाजन, कामाचं विभाजन। या ठिकाणी ते कार्यात्मक विभाजन आहे, व्यक्तिगत विभाजन नाही। राष्ट्रीय संपत्तीचं वाटप हे व्यक्तीमध्ये नव्हे तर उत्पादन घटकामध्ये घडून आलेलं असतं आणि त्यामध्येच त्यांचं ते संपत्तीचं वाटप घडवून आणणं आणि त्यांना तो मिळणारा जो वाटा असतो त्यालाच राष्ट्रीय संपत्तीचा वाटा असं देखील म्हणतात। मग अर्थव्यवस्थेमध्ये या संपत्तीचं विभाजन उत्पादन घटकामध्ये कशा पद्धतीनं होते हे स्पष्ट करण्यासाठी विभाजनाचा सर्वसाधारण सिद्धांत पाहणं गरजेचं आहे। त्यालाच विभाजनाचा सीमांत उत्पादकतेचा सिद्धांत असे म्हणतात। आता विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत, मार्जिनल प्रोडक्टिव्ह थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन्स। विभाजनाच्या सीमांत उत्पादकता सिद्धांतामध्ये उत्पादन घटकांचे मोबदले कसे ठरतात हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सिद्धांताची मूल संकल्पना सर एडवर्ड वेस्ट यांनी मांडली। त्यामध्ये डॉक्टर जेवान्सी यांनी सीमांत उत्पादकतेची कल्पना श्रम व भांडवलाचा मोबदला ठरवण्याच्या दृष्टिकोनातूनच मांडली आहे। 19व्या शतकाच्या शेवटी 1880 ते 1890 यामध्ये विस्कडिट, मार्शल, क्लार्क या अनेक विचारवंतांनी या सिद्धांताचे आपल्या लेखणीतून सविस्तर पद्धतीनं या ठिकाणी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। संयोजक उत्पादन घटकांची सेवा विकत घेतो, म्हणजेच तो संयोजक त्या उत्पादन घटकांना कामाला लावतो, त्यांच्याकडून ती सेवा करून घेतो आणि त्याची किंमत देतो आणि त्या ठिकाणी उत्पादन घटकाने केलेल्या कामाच्या स्वरूपात तो संयोजक त्यांना मोबदले देतो
आणि हे मोबदले हे त्यांच्या सीमांत उत्पादकतेनुसार दिले जातात. आज बाजारपेठेमध्ये खुली स्पर्धा आहे, खुली मार्केट आहे. त्यामुळे संयोजक त्यांना जे मोबदले दिले जातात ते मोबदले त्यांच्या सीमांत उत्पादकते एवढेच दिले जातात. सीमांत उत्पादकतेपेक्षा जास्त मोबदले तो त्या ठिकाणी त्यांना देऊ शकत नाही आणि त्यामुळं उत्पादन घटकांचे मोबदले हे त्यांच्या सीमांत उत्पादकतेवरून कसे ठरतात हे या सिद्धांतामध्ये आपल्याला पाहणं गरजेचं आहे. सीमांत उत्पादकता म्हणजे सीमांत भौतिक उत्पादन. आता भौतिक उत्पादन म्हणजेच सीमांत भौतिक उत्पादन म्हणजेच वस्तुरूपी वस्तूत मिळणारं उत्पादन. त्या उत्पादन घटकाने ज्या वस्तूचं उत्पादन केलेलं असतं, उदाहरणार्थ श्रमिकाने जे उत्पादन केलेलं आहे त्याच्या किमतीने गुंतल्यास त्याचं ते सीमांत उत्पादन मूल्य त्या ठिकाणी मिळते. त्यालाच सीमांत प्राप्ती उत्पादन असेही म्हणतात. किंवा त्या ठिकाणी उत्पादन घटकांची वाढ केल्यामुळे एकूण प्राप्तीत जी काय वाढ होते ती वाढ म्हणजेच सीमांत प्राप्ती उत्पादन होय. त्यालाच दुसऱ्या भाषेत या ठिकाणी सीमांत उत्पादकता असे म्हणतात. सीमांत उत्पादकता असे म्हणतात. आता सीमांत उत्पादकता म्हणजेच संयोजकाने एक उत्पादन घटक, मजूर, कामगार घेतल्यामुळं एकूण उत्पादनात होणारी वाढ आणि ही वाढ कशा पद्धतीने होते तीच जी काही सीमांत उत्पादकता आहे ती या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. या ठिकाणी तक्त्यामध्ये 5 रकाने आहेत. पहिल्या रकानामध्ये मजूर आहेत, ते 1, 2, 3 प्रत्येक वेळा एक मजुराची वाढ गेलेली आहे. त्यानंतर एकूण वस्तुरूप उत्पादन आहे. त्यानंतर त्या मजुराची किंमत, त्याला किती दिले, 5 रुपये दिले जातात, ते त्याचे 5 रुपये कायमस्वरूपी आहेत. सीमांत उत्पादन, तो प्रत्येक वेळेला त्या एक मजूर वाढल्यामुळे एकूण उत्पादनात किती भर पडते ते या ठिकाणी सीमांत उत्पादन नगामध्ये दिलेलं आहे. आणि त्याची सीमांत उत्पादकता किमतीमध्ये, त्या नगाला त्याच्या किमतीने गुंतले असता जे एकूण उत्पादन मिळतं रुपयामध्ये ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता या ठिकाणी जो रकाना जो 5वा आहे तो बदलत जाणारी सीमांत उत्पादकता स्पष्ट करतो. प्रत्येक घटकाच्या परिमाणाने किंवा एका मजुराने उत्पादनात घातलेली भर ही कशी बदलत जाते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. या ठिकाणी जो मजूर आहे त्या मजुराचं 5व्या मजुरापर्यंत उत्पादन क्षमता वाढते, परंतु त्यानंतर मात्र त्याची उत्पादन क्षमता घटत असते. आणि हे तक्त्यात दाखवलेल्या उत्पादन प्रक्रियेत केवळ मजूर हाच उत्पादनाचा एकमेव बदलता घटक आहे आणि इतर भूमी, भांडवल आणि संयोजक हे घटक स्थिर आहेत. फक्त मजूर हा घटक बदलतो आणि त्यामुळे 6व्या मजुरामुळे पूर्वीच्या 236 नगांच्या उत्पादनात 50 नगांची भर पडली, तर 8व्या मजुरांच्या मात्रेमुळे केवळ 38 नगांचीच भर पडली. त्यानंतर 50 नगांचे आणि 38 नग ही त्या मजुरांची सीमांत उत्पादकता झाली. आणि त्यामुळे त्या मजुरांची जी सीमांत उत्पादकता आहे त्या मजुरीचा विचार केला तर त्याला त्याच्या मजुरीने गुंतला असता त्या ठिकाणी त्याची सीमांत उत्पादकता या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. तसेच या ठिकाणी या सीमांत उत्पादकता सिद्धांताप्रमाणे असं मानलं गेले की उत्पादन घटकाला जो मोबदला दिला जातो तो त्याच्या सीमांत उत्पादकता असतो. त्याने जे उत्पादन केलेलं आहे त्याला जी किंमत आलेली आहे तेवढी किंमत ही त्या ठिकाणी असते आणि त्या ठिकाणी हे उत्पादन पैशात व्यक्त केले जाते. त्यासाठी या ठिकाणी त्याच्या किमतीनं गुंतलं जातं त्याने केलेल्या उत्पादनाला, मग त्याचं सीमांत उत्पादकता मिळू शकते. या ठिकाणी 5व्या मजुराची सीमांत उत्पादकता 60 आहे, गुणिले त्याला त्याची मजुरी 5 एका मजुराला तर 300 रुपये. 9व्या मजुराची सीमांत उत्पादकता 58 आहे, 28 आहे, त्याला गुणिले 5 केलं तर 180 आहे. म्हणजेच सीमांत उत्पादकतेमध्ये सीमांत उत्पादकता फलाप्रमाणे प्रवृत्ती दिसते. म्हणजेच ते प्रथम वाढतं आणि सीमांत उत्पादन नंतर ते घटत जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता आपण सीमांत उत्पादकता सिद्धांत स्पष्ट करूया आणि हा सीमांत उत्पादकता सिद्धांत या वरच्या तक्त्यानुसारच आपण पाहणार आहोत. या ठिकाणी उत्पादक किंवा उत्पादन संस्था उत्पादन घटकांचा वापर करीत असताना त्या उत्पादन घटकांना किती मोबदला देईल हे जे सांगितलं जातं, ज्या सिद्धांताच्या माध्यमातून हे स्पष्ट केलं जातं
त्याचा मोबदला निश्चित केला जातो त्यालाच सीमांत उत्पादकता सिद्धांत असे म्हणतात. आणि हा सिद्धांत काही गृहीतावर आधारित आहे आणि ती या ठिकाणी आपण गृहीत पाहणार आहोत. या ठिकाणी गृहीत बघा, आपण गृहीतांची चर्चा करूया. गृहीत मान्य केल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही. पहिले गृहीत काय, प्रत्येक उत्पादन घटकांचे निरनिराळे नग एकसारखे, सगळ्याच बाबतीत सर्वच उत्पादन घटकांचे घट हे सारखे असतात. एका घटकाऐवजी दुसरा घटक वापरण्यासारखी परिस्थिती असू शकते. म्हणजे उत्पादन घटक आपण बदलू शकतो. त्या उत्पादन घटकानं जे उत्पादन केले ती उत्पादकता आपण मोजू शकतो. एखाद्या उत्पादन घटकाचे प्रमाण वाढत गेल्यास त्याची सीमांत उत्पादकता ही कमी होत जाते. बाजारात पूर्ण स्पर्धा आहे, अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार आहे. उत्पादन घटक पूर्णपणे अविभाज्य असतात, म्हणजे त्यात बदल होत नाही. संयोजकाचा उद्देश या ठिकाणी नफा मिळवणे, म्हणजे नफा हा त्याचा उद्देश आहे, त्याच दृष्टिकोनातून तो उत्पादन करतो हे गृहीत आहे. उत्पादन घटक गतिशील असतात आणि हा सिद्धांत केवळ दीर्घकाळाचंच विश्लेषण करतो, अल्पकाळाचं विश्लेषण या ठिकाणी हा सिद्धांत करू शकत नाही. आता हा सिद्धांताच्या या आकृतीच्या माध्यमातून विश्लेषण आहे. या ठिकाणी आकृती आहे. आकृतीमध्ये अ अक्षावर सीमांत उत्पादकता आणि अक्षावर या ठिकाणी कामगार आहे. ठिकाणी अक इतकं सीमांत उत्पादन आणि अन इतकं कामगार हे दोन समान आहेत. म्हणजे याचा समतोल बिंदू स या बिंदूमध्ये आहे आणि अनपेक्षा अधिक रोजगार या ठिकाणी ते देणार नाही, कारण त्याची उत्पादकता कमी होऊन त्या उत्पादकाला तो तोटा होतो. अशा पद्धतीनं अनपेक्षा हे सीमांत उत्पादकता आणि वेतन हे दोन्ही समान होतात आणि त्याच ठिकाणी तो कामगारांना कामावर घेणं थांबवतो. अशा रीतीनं या ठिकाणी कामगारांचे सीमांत उत्पादकता ठरते. ती CO या उत्पादक वक्रावरून आपल्याला पाहता येते. CO हा उत्पादन किंवा वरील गृहीत परिस्थिती असताना एखादा उत्पादन घटक जेव्हा उत्पादन घटकांची मागणी करतो तेव्हा त्या उत्पादन घटकाला एका जादा उत्पादन घटकाला जादा मोबदला द्यावा लागतो आणि त्याची ती श्रेणी म्हणजेच वरच्या श्रेणीमध्ये त्याला त्या ठिकाणी विचार करावा लागतो. आता या ठिकाणी एक आकृती आहे आणि या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. परत एक उत्पादन जादा वाढवला तर CO हा सीमांत उत्पादकता वक्र आहे. OY अक्षावर सीमांत उत्पादक घटकांची OX घटकांची किंमत आहे अ आणि अX अक्षावर उत्पादक घटकांची संख्या आहे. अक इतकी किंमत असताना त्या विशिष्ट उत्पादन घटकाचे या ठिकाणी अन एक इतकं उत्पादन तो घेऊ शकतो. अन 2 इतकं उत्पादन इतके नग वापरले असता अक इतकं उत्पादन तो घेऊ शकतो. तर बाजारातील उत्पादन घटकांना मिळणारा मोबदला, उत्पादन घटकाची सीमांत उत्पादकता ह्या दोन्ही गोष्टी अन 2 या उत्पादनालाच समान राहतात आणि अक ही उत्पादन घटकांची किंमत राहते. पण समजा संयोजकाने उत्पादन घटकांची संख्या वाढवली, ती अन 3 पर्यंत केली, तर त्यामुळं उत्पादन घटकांचं सीमांत उत्पादन R3 ते न3 इतकं या ठिकाणी घटेल. त्या घटकाला द्यावं लागणारं घटलेलं उत्पादन आणि त्या घटकाला द्यावा लागणारा मोबदला म्हणजेच या ठिकाणी त्याची बदललेली परिस्थिती, किमतीत बदललेली परिस्थिती, उत्पादन घटकांच्या कमी झालेल्या किमती आणि त्यामुळे या ठिकाणी त्याला पूर्वीपेक्षा कमी नफा या ठिकाणी मिळत राहतो, कमी नगसंख्या तशी राहते. त्यामुळे उत्पादन घटकांचं उत्पादन वाढेल. अशा पद्धतीने उत्पादन घटकांना मिळणारा मोबदला आणि उत्पादन घटकांचे सीमांत उत्पादन यामध्ये समांतर राहील. याउलट उत्पादक घटकांची संख्या अन 2 पेक्षा कमी केली, म्हणजेच आकृती दाखवल्याप्रमाणे ती अन 1 इतकी केली, तर त्या बदलती परिस्थितीत न1 इतकं वेतन दर बाजारातील वेतनापेक्षाही जास्त वेतन दर राहील आणि त्यामुळं तो त्या ठिकाणी त्या संयोजकाला नफा वाढवताना शक्य आहे. म्हणून तो उत्पादन घटकांची संख्या अन 1 पेक्षा अधिक नग उत्पादन वापरून नफा वाढवू शकतो आणि तो अन 1 पेक्षा अधिक म्हणजेच अन 2 इथपर्यंतच तो संख्या वाढवू शकतो. त्यापेक्षा पुढं जात नाही. पुढं गेला तर तोटा होतो, त्याच्या आधी त्याला नफा मिळतो. अशा पद्धतीनं या उत्पादन प्रक्रियेमध्ये निरनिराळ्या उत्पादन घटकांच्या कशा प्रमाणात वापर करतो, प्रत्येक घटकांची किंमत आणि सीमांत उत्पादकता कशी समान होईल, असं केलं नाही तर त्याला त्या ठिकाणी
तोटा होण्याची शक्यता असते, कमी उत्पादन मिळण्याची शक्यता असते, मोबदला जास्त होण्याची स्थिती असते. आणि त्यामुळेच उदाहरणार्थ मानवी श्रमाला द्यावा लागणारा मोबदला जास्त परंतु त्याची उत्पादकता कमी आणि यंत्र वापरण्याचा खर्च कमी परंतु यंत्राची मदत जास्त अशी स्थिती असेल तर उत्पादक कामगारांना नोकरीवरून कमी करेल आणि त्याऐवजी भांडवल हा घटक वापरून यंत्राचा वापर करेल. म्हणजेच एका घटकाऐवजी दुसऱ्या घटकाचा वापर करण्यास सुरुवात होईल आणि याच प्रक्रियेला पर्याप्तता नियम असे म्हणतात. आणि या सिद्धांतानुसार उत्पादनात निरनिराळे घटक वापरून या ठिकाणी उत्पादन घटकांची सीमांत उत्पादकता आणि त्याचा मोबदला गुणोत्तर कसे समान होईल हे या ठिकाणी पाहिलं जातं. आता जो हा सिद्धांत आहे या सिद्धांतावरती काही टीका केलेल्या आहे. पहिली टीका आहे मूल्यमापन केलं तर अवास्तव गृहीतक. हा सिद्धांत पूर्ण स्पर्धा, पूर्ण रोजगार, स्थिर अर्थव्यवस्था, उत्पादन घटकांची गतिशीलता, उत्पादन घटक एकसारखे हे जे काही गृहीत आहेत ही गृहीतकं वास्तवात कधीच नसतात आणि ही गृहीतक प्रत्यक्षात नसल्यामुळं अशा वास्तवात नसलेल्या गृहीतावर आधारित असणारा सिद्धांत आणि त्यामुळे यातून मिळणारा निष्कर्षसुद्धा हा अवास्तवच असू शकतो म्हणून ती टीका करण्यात आलेली आहे. दुसरी टीका पुरवठा दुर्लक्षित. हा सिद्धांत फक्त उत्पादन घटकांच्या मागणीचं विश्लेषण करतो परंतु पुरवठ्याचं विश्लेषण करत नाही. त्यामुळे हा एकांगी वाटतो. कुठल्याही वस्तूच्या किंमत निश्चितीमध्ये मागणी आणि पुरवठा ह्या दोन्ही गोष्टींचा विचार झाल्याशिवाय किंमत निश्चिती होत नाही. पण ह्या ठिकाणी फक्त मागणीचा विचार केला, पुरवठ्याचा विचार होत नाही. त्यामुळे टीकाकारांच्या मते हा सिद्धांत एकांगी आहे. तिसरे उत्पादनाचे मोजमाप अशक्य. या ठिकाणी त्यानं जे उत्पादन केले ते उत्पादन घटक मोजता येत नाही कारण अनेक घटक त्याच्यामध्ये आपला त्याग करत असतात. अनेक घटक असतात. सर्वच कामगारांची उत्पादकता ही सारखी असत नाही. काही कार्यक्षम असतात, काही थोडेसे अकार्यक्षम असतात. त्यामुळे उत्पादन मोजू शकत नाही. त्यानंतर पुढची टीका आहे सीमांत उत्पादकता मोजणे अवघड. टीकाकारांच्या मते एका मजुराने एक घटक बाकीचे घटक स्थिर ठेवून एक घटक बदलायचा आणि त्याच्यावरून उत्पादकता मोजणं फार कठीण आहे. समजा एखाद्या कारखान्यात 10,000 कामगार काम करत असतील तर एका कामगारांची झालेली वाढ ही कशी मोजायची. 10,000 कामगारांच्यात एक कामगार वाढ केला तर त्यातून त्याचं उत्पादन मोजणं फारच कठीण आहे. त्यानंतर टीकाकारांच्या मते हा सिद्धांत गतिशील नाही. यामध्ये उत्पादन तंत्रातील बदलांचा विचार केला नाही कारण आजच्या युगात तंत्र बदलतं, टेक्निक बदलतं आणि त्या बदलत्या तंत्रामुळं आधुनिक काळात कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. पण हा सिद्धांत त्यामुळं गतिशील नाही. एकजिन्सीचं स्पष्टीकरण नाही. या ठिकाणी सर्वच परिमाणे एकजिन्सी असतात असं गृहीत धरलं पण प्रत्यक्षात ही परिस्थिती वस्तुस्थितीला धरून नाही. उदाहरणार्थ श्रम या घटकांची परिमाणे म्हणजे सर्व श्रमिक सारख्याच कार्यक्षमतेचे व गुणवत्तेचे असत नाहीत. त्यानंतर घटकांच्या किमतीचे स्पष्टीकरण नाही. त्या ठिकाणी हा जो सिद्धांत आहे प्रत्यक्षात घटकांची किंमत कशी टकते त्याचे ह्या सिद्धांतातून उत्तर मिळत नाही. उत्पादक घटकांची किंमत डोळ्यासमोर ठेवूनच संयोजक या ठिकाणी त्याची सीमांत उत्पादकता व प्रत्यक्षातील किंमत यांच्यामध्ये समानता कशी राखता येईल एवढंच पाहतो. पण हा सिद्धांत यातील त्याचे स्पष्टीकरण स्पष्ट करत नाही. या सिद्धांतात दीर्घकाळाचा विचार केलेला आहे, अल्पकाळाचा विचार केला नाही. पण लॉर्ड जेम्स केन्सच्या मते दीर्घकाळात आपण सर्व मेलेले असतो, दीर्घकाळात आणि मेल्यानंतर सगळे प्रश्न सुटतात म्हणून अल्पकाळाचा विचार फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर कामगार संघटनांची भूमिका दुर्लक्षित. आजच्या काळात कामगार संघटना अतिशय स्ट्रॉंग आहेत आणि त्या कामगारांचं शोषण करू देत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे. त्यानंतर वेतन उत्पादकता या ठिकाणी दुर्लक्षित केलेलं आहे आणि नफा कसा मिळवायचा याचं स्पष्टीकरण या सिद्धांतामध्ये मिळत नाही. अशा पद्धतीने आपण थोडक्यात सीमांत उत्पादकता कशी ठरते आणि त्या संदर्भात त्याची गृहीत परिस्थिती काय, तो सिद्धांत काय, कामगार वाढल्या एका विशिष्ट परिस्थितीत वाढल्यानंतर कसं कमी उत्पादन होतं आणि त्याच्या अगोदर उत्पादन कसं वाढतं या संदर्भात या ठिकाणी केलेलं स्पष्टीकरण आणि त्याचं केलेलं टीकात्मक मूल्यमापन याची थोडक्यात आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. धन्यवाद.